नमस्कार, कसे आहात? आज आपण जी रेसिपी पाहणार आहोत तर ती इडलीची रेसिपी पाहणार आहोत. तर आता जस्ट थंडी चालू आहे आणि थंडीमध्ये पण एवढी छान आणि मऊसूद अशी इडली कशी तयार करायची आणि त्यासाठी लागणारे प्रमाण असेल किंवा जे बॅटर आहे ते कसं तयार करायचं ही रेसिपी आज आपण पाहणार आहोत. तर तुम्ही बघू शकता मी जी इडली बनवलेली ती एकदम मऊसूद आणि खायला पण खूप मऊ अशी झालेली होती. खूप छान अशी इडली तयार झालेली. तर चला तर मग वेळ न घालवता आपण या रेसिपीला सुरुवात करूयात. तर आता अगोदर मी जे प्रमाण घेतलेलं आहे तर ती माझ्याकडे जी एक वाटी आहे तर त्या वाटीनंच प्रमाण घेतलेलं आहे. तर मी यामध्ये जे तांदूळ घेतले ते रेशनिंगचे तांदूळ वापरलेले आहे आणि ही जी वाटी तुम्ही पाहताय तर ती 4.5 वाटी मी तांदूळ घेतलेला आहे. नंतर त्याच वाटीने आपण उडीद डाळ घेणार आहोत. ही जी डाळ आहे तर ही होल उडीद डाळ आहे. आपल्याकडे जी पण साल नसलेली उडीद डाळ असेल तर ती डाळ आपण 1.5 वाटी उडीद डाळ घ्यायची आहे. त्यानंतर 4 चमचे चणा डाळ घेतलेली आहे आणि 1 चमचा मेथीदाणे घेतलेले आहे. मेथीदाणा आणि चणा डाळ घेतल्याने आपण या बॅटर पासून इडली, डोसा किंवा उत्तप्पा असेल आपण हे सगळं बनवू शकतो आणि खूप छान असं सगळं तयार होतं. तर आता ह्या ज्या डाळी आहेत तर ते आपण धुवून घेऊयात. त्यानंतर तांदूळ पण असे स्वच्छ पाण्याने धुवून त्याला जेवढं भिजण्यासाठी पाणी लागेल तर एवढ्या प्रमाणात आपल्याला पाणी यावरती ठेवायचं आहे. तर आता आपण धुतलेलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि नंतर मी एवढं पाणी ठेवून हे पूर्ण 7 ते 8 तासांसाठी भिजण्यासाठी ठेवणार आहे. तर हे सगळं भिजल्यानंतर आता मी हे वाटून घेणार आहे. परंतु ते वाटण्याच्या अगोदर मी ते पुन्हा त्याच वाटीने 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. जे आपले रेग्युलर खाण्याचे पोहे आहेत तर ते पोहे मी 1 वाटी घेतले आणि हे पोहे आपण जसं पोहे बनवताना भिजवून घेतो तसे सेम भिजवून घ्यायचे आहेत. आपण जेव्हा हे मिश्रण वाटणार असतो त्याच्या अगोदर हे भिजायला ठेवायचे आहेत. आणि आता आपण जे आपले भिजलेले डाळ असेल किंवा तांदूळ असेल तर ते बघू शकता खूप छान असं भिजलेलं आहे. तर आता आपण हे सगळं वाटून घेऊयात. तर वाटण्यासाठी आपण जे पाणी वापरणार आहोत तर ते थोडंच पाण्याचा वापर करायचा आहे. परंतु ते जे पाणी असणार आहे तर ते त्या डाळी आणि तांदूळ भिजवताना जे पाणी आपण ठेवलेलं होतं तर त्याच पाण्याचा थोडा थोडा वापर आपल्याला करायचा आहे. कारण आपण जे पाणी वापरतो तर त्या पाणी जे आहे तर हे डाळ आणि तांदळासोबत थोडंसं फर्मेंट झालेलं असतं आणि आपण जर वेगळं पाणी टाकलं तर त्याला फर्मेंट व्हायला थोडासा वेळ लागतो. हे असं तुम्ही एवढं बारीक करून घ्यायचं आहे. मी आता इथे तांदूळ वाटलेले आहेत. हे तांदूळ मी छान असे बारीक करून घेतलेले आहेत. अशाच प्रकारे आपण डाळ आणि तांदूळ सगळं वाटून घ्यायचं आहे. थोडंसं बारीकच वाटायचं म्हणजे जी इडली आणि डोसा असेल तर ते खूप छान असं तयार होतं. आणि नंतर पोहे जे आहेत ना तर ते पोहे वाटत असताना थोडेसे तांदूळ मी त्यासोबत वाटण्यासाठी ठेवणार आहे. कारण फक्त जर पोहे वाटायला गेलात ना तर पोहे वाटताना खूप चिकट असे होतात. त्यामुळे थोडेसे तांदूळ सोबत ठेवले ना तर आपण जे पोहे वाटतो तर ते चिकट होणार नाही आणि छान असे बारीक वाटले जातील. डाळ आणि तांदूळ जे आहेत तर ते वाटून झालेले आहेत. आता आपण यानंतर यामध्ये एक अर्ध्या चमच्याच्या दरम्यान सोडा टाकून घेणार आहे आणि हे जे मिश्रण आहे तर ते एकसारखं 1 ते 5 मिनिटांपर्यंत फेटून घेणार आहे. हे मिश्रण जास्त वेळ फेटल्याने त्यामध्ये एक हलकेपणा तयार होतो आणि ते फर्मेंट व्हायला मदत होते, म्हणजे लवकरात लवकर फर्मेंट होतं. आता जस्ट थंडीची वेळ आहे तर थंडीच्या वेळेमध्ये आपलं जे हे बॅटर असतं ते व्यवस्थित न फुगल्यामुळे इडली चांगली बनत नाही. म्हणून आपण भरपूर वेळेस टाळाटाळ करत असतो. परंतु असं फेटून घेतल्यानंतर खूप छान अशी इडली तयार व्हायला मदत होते. जे हे बॅटर पण फुलतं. हे बॅटर जे आहे ना तर ते फर्मेंट होण्यासाठी थोडंसं आपल्याला मोठ्या भांड्याची गरज पडेल. म्हणून हे थोडंसं ठेवत असताना मोठं भांडं आपण वापरायचं आहे. आणि ते भांडं जेव्हा आपण ठेवत असतो म्हणजे आपल्याला पुन्हा 10 ते 12 तासांसाठी हे ठेवून द्यायचं आहे. तर अशा वेळेला आपण ते थोडंसं गरम जागी ठेवायचं आहे किंवा त्याला थोडंसं कपड्याने गुंडाळून ठेवलं तरी चालेल. तर तुम्ही बघू शकता एक 10 ते 12 तासाच्या नंतर हे जे बॅटर आहे तर ते खूप छान असं फुललेलं आहे आणि यापासून जी इडली तयार होईल तर ती पण खूप छान अशी तयार होणार आहे. आता आपण जास्त फेटायचं नाहीये. आता आपण डायरेक्ट इडली असेल किंवा डोसा असेल तो बनवण्यासाठी घ्यायचा आहे. यामध्ये मी थोडंसं बॅटर दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेतलं आणि त्यानंतर त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. आपल्याला थोडं थोडं जर बनवायचं असेल तर आपल्याला जेवढं बनवायचं आहे ते अगोदर दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि थोडंसंच मीठ त्यामध्ये ऍड करायचं आहे. बाकी जे बॅटर आहे ना तर ते बॅटर आपण
एक आठवड्यासाठी पण वापरू शकता आणि त्यामध्ये फक्त मीठ टाकून आपल्याला ठेवायचं नाहीये. त्यामुळे मी अगोदर थोडंसं बॅटर साईडला काढून घेतलं आणि त्यामध्ये मीठ मिक्स केलेलं आहे. तर आता आपण यापासून इडली बनवणार आहोत. मी अगोदरच इडली पात्रामध्ये पाणी टाकून ते गॅसवर गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. पाणी उकळल्यानंतरच आपल्याला या भांड्यामध्ये असं बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि बॅटर टाकत असताना अगोदर ह्या इडली पात्राला तेल लावून घ्यायचं आहे. तर एवढ्या प्रमाणात आपल्याला हे भरून घ्यायचं आहे आणि इडली पात्र गरम झाल्यानंतर म्हणजेच पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये ते सेट करायचं आहे. तर आता मी इथे इडली बनवत असताना आपण अजून एक गोष्ट लक्षात ठेवू शकता, ती म्हणजे असं की आपण जेव्हा इडली बनवत असतो तर आपलं हे जे पात्र आहे तर ते टेकवत असताना इडलीवर इडली येऊन द्यायची नाहीये. म्हणजे जे होल आहेत का त्यावरती दुसरं जे वरचं पात्र असेल तर तिथली इडली येऊन द्यायची. म्हणजे वरच्या इडलीचं पाणी खालच्या इडलीवरती पडत नाही आणि ते पाणी न पडल्यामुळे ती इडली खूप छान अशी सगळ्या इडल्या सेम तयार होतात. तर तुम्ही बघू शकता हे असं सेट करायचं आहे आपल्याला. तर आता एक 15 मिनिटांसाठी आपण हे झाकण बंद करून शिजू देणार आहेत आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता इडली खूप छान अशी तयार झालेली आहे. खूप सुंदर अशा ह्या इडल्या तयार झालेल्या होत्या आणि अशाच प्रकारे तुम्ही सेम प्रमाण घेऊन आपण घरच्या घरी हे बॅटर छान असं तयार करू शकतो. थोडंसं थंड झाल्यानंतर आपण याच्या इडल्या काढून घ्यायच्या आहेत. मी थोड्याशा गरम काढून घेतल्यामुळे माझी थोडीशी पहिल्यांदा इडली जी आहे तर ती चिकटली होती. नंतर थोडेसे थंड होऊ दिल्यानंतर व्यवस्थित त्या इडल्या निघल्या जातात. तुम्ही बघू शकता किती छान अशी ही इडली तयार झालेली आहे. खूप मऊ आणि लुसलुशीत अशी ही इडली तयार झालेली होती. यासोबत मी सांबर आणि खोबऱ्याची चटणी बनवली होती. तर आपल्याला पण त्याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सर्वांपर्यंत शेअर पण करा. म्हणजे अशाच रेसिपी त्यांना पण तयार करता येतील. अजूनपर्यंत ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग भेटूयात अशाच पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, थँक्यू.